सुनेचा छळ करणाऱ्यांशी रोटीबेटी व्यवहार नाही. वारंवार वैष्णवी होणं परवडणार आहे का आपल्या समाजाला? मराठा समाजाचा ऐतिहासिक निर्णय. शिवाजीराजेंनी हुंडा दिला नाही, हुंडा घेतला नाही, त्यांचं अनुकरण आणि अनुनय आपण केला पाहिजे. हुंडाबळी रोखण्यासाठी विवाह आचारसंहिता. महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये जर एखाद्या मुलीचा छळ झाला तर त्याचा योग्य बंदोबस्त करण्याचाही ठराव आज या ठिकाणी झालेला आहे. वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणानंतर समाजातील चुकीच्या प्रथांना आळा घालण्यासाठी सकल मराठा समाजानं आक्रमक पाऊल उचलत आत्मपरीक्षण बैठक घेतली. या बैठकीत थेट विवाहासाठी एक आचारसंहिताच तयार करण्यात आली. हुंडाबळी, सुनेचा छळ अशा घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी आणि समाजाला योग्य दिशा देण्यासाठी काही महत्त्वाचे आचारसंहितेचे मुद्दे मांडण्यात आले. आर्थिक सुबत्ता असतानाही वैष्णवीसारख्या निष्पाप मुलींचा हुंड्यासाठी छळ केला ही बाब समाजासाठी निंदनीय असल्याचं सांगत अशा पद्धतीनं छळ करणाऱ्या कुटुंबियांसोबत रोटीबेटी व्यवहार न करण्याचा मोठा निर्णय सकल मराठा समाजाच्या वतीनं घेण्यात आलाय. एकदम बरोबर. जे छळ करतात त्यांच्या लग्नाला कोणी जाऊ नये आणि त्यांना कोणी मुली देऊ नये. आणि जे लग्नामध्ये आतषबाजी करतात, भरपूर खर्च करतात, कोट्यावधी रुपये, त्यांच्या लग्नावरती समाजाने बहिष्कार टाकला पाहिजे. कारण श्रीमंत सदन वर्ग बदलला तर सामान्य लोक बदलणार आहेत. अन्यथा अंधानुकरण इतर समाज देखील करतो. एक अंतर्मुख झालो आम्ही सर्वजण की बाबा हा बडेजाव, हा शोपणा कशासाठी? 7चे लग्न फार 10ला लागतात. आपण काय करतोय, नेमकं कुठे चाललेलो आहे? आर्थिकदृष्ट्या, भौतिकदृष्ट्या आपण संपन्न झालेलो आहे, परंतु संस्कारक्षम किंवा बौद्धिकदृष्ट्या देखील आपण वाटचाल करणं गरजेचं आहे. वारंवार वैष्णवी होणं परवडणार आहे का आपल्या समाजाला? पुढील काळात मराठा समाजानं कोणताही बडेजाव न मिरवता आणि अनाठायी खर्च टाळून अत्यंत साध्या पद्धतीनं लग्न सोहळे करावे असं आवाहन करण्यात आलंय.